नमस्कार मित्रांनो. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो. काही ठिकाणी देव उठाणी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत 5 दिवस तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाह कथा दररोज ऐकली पाहिजे. संपूर्ण भारतात विवाहित महिला त्यांच्या पती आणि कुटुंबातील सदस्याच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी तुळशी विवाह साजरा करतात. हिंदू धर्मात तुळशीला एक पवित्र वनस्पती मानली जाते आणि तुळशीला आईचे रूप म्हणून पूजा केली जाते. तुळशीला स्वतः देवी महालक्ष्मीचा अवतार मानले जाते. तरुणी विवाहिक सुखासाठी देवी लक्ष्मीची पूर्ण भक्तीने प्रार्थना करतात. अविवाहित महिला चांगल्या पतीची इच्छा करण्यासाठी तुळशी विवाह देखील करतात. देव उठाणी एकादशीला भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराशी तुळशीचे लग्न करण्याची परंपरा आहे आणि या दिवसापासून सर्व विवाह आणि इतर शुभ कार्य सुरू होतात. असे म्हटले जाते की या 5 दिवसात तुळशी विवाहाची कथा ऐकल्यानेही अनंत फायदे होतात. म्हणून आज मी तुम्हाला तुळशी विवाहाची महत्वाची कथा सांगत आहे. एक दुर्मिळ कथा. चला आपण भगवान श्री लक्ष्मी नारायण यांच्या चरणी ध्यान करूया आणि तुळशी विवाहाची कथा ऐकूया. सवर्ण मुनीची कन्या तुळशी ही एक सुंदर स्त्री होती. तिला भगवान नारायणाशी लग्न करण्याची इच्छा होती. यासाठी तिने नारायण पर्वताच्या खोऱ्यात असलेल्या बद्रीवनात कठोर तपश्चर्या केली. दीर्घ तपश्चर्यानंतर ब्रह्मा प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले. तुळशी म्हणाली, हे भगवान ब्रह्मा, निर्माण करता तुम्ही सर्वज्ञ आहात आणि सर्वांच्या मनात काय आहे ते जाणता. तरीही मी तुम्हाला माझी इच्छा सांगते. मला भगवान नारायण माझा पती व्हावे अशी इच्छा आहे. ब्रह्मा म्हणाली, तुमचा अभिष्ट असा आहे की तुम्ही मागील जन्मात काही पाप केल्यामुळे शापित झाला आहात. त्याचप्रमाणे भगवान श्री नारायणाचा एक सहकार्यालाही राक्षस कुळात जन्म घेण्याचा शाप देण्यात आलेला आहे. राक्षस कुळात जन्म घेतल्यानंतरही नारायणाचा एक भाग त्याच्यामध्ये राहील. म्हणून या जन्मात तुमच्या मागील जन्माच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी तुम्हाला पूर्ण नारायण मिळणार नाही, तर तुम्ही नारायणाच्या अंशाने भरलेल्या राक्षस कुळात जन्मलेल्या त्या शापित सहकार्याशी लग्न कराल. शापातून मुक्त झाल्यावर भगवान श्री नारायण तुमचे कायमचे पती होतील. तुळशीने ब्रह्माचे हे वचन स्वीकारले, कारण मानव कुळात जन्म झाल्यामुळे तिला भ्रामक सुख भोगावे लागले. तुळशीने बद्रीवनात राहू लागली. नारायणाचा तो सल्लागार जालंधर नावाचा राक्षस कुळात जन्मला. काही दिवसांनी पटंती करत असताना तो बद्रीवनात आला. तुळशीला पाहून तो तिच्यावर मोहित झाला. त्याने तुळशीला आपला विवाह प्रस्तावित केला. दरम्यान ब्रह्माजी तेथे आले आणि तुळशीला म्हणाले, तुळशी, जालंधर बघ, त्याची कीर्ती दिव्य रूप आहे. राक्षस कुळात जन्माला घेतल्यानंतरही असे दिसते की नारायण त्याच्या शरीरात राहतो. तुम्ही प्रस्ताव सहजपणे स्वीकारावा. तिला वाटले की तिची तपश्चर्या पूर्ण झाली आहे आणि तिला जे हवे होते तिने साध्य केली आहे. तिला जालंधरशी गंधर्व विवाह झाला आणि ती जालंधरच्या राजवाड्यात त्याची पत्नी म्हणून आली. जालंधरने त्याच्या अत्यंत सुंदर सती संत पत्नी तुळशी सोबत बराच काळ राज्य केले. त्याने आपले राज्य इतके वाढवले की स्वर्गही त्याच्या ताब्यात आला. स्वर्गाचे सुख उपभोगणाऱ्या देवांची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली. जालंधरने कोणालाही त्रास दिला नाही, परंतु आपली शक्ती आणि राज्य गमावल्यानंतर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या सभेत गेले. त्यांनी त्यांची दुर्दशा सांगितली. ब्रह्माजी म्हणाले, तुळशी एक अत्यंत संत स्त्री आहे. मी स्वतः तिचे लग्न जालंधरशी लावले आहे. तुळशीला फसवल्याशिवाय जालंधरला पराभूत किंवा मारले जाऊ शकत नाही. विष्णूजी म्हणाले की जालंधर त्याच्या मागील जन्मात माझा सल्लागार होता. शापामुळे त्याला राक्षस कुळात जन्म घ्यावा लागला. या जन्मातही माझा भाग त्याच्यात आहे. शिवाय तुळशीच्या तिच्या पतीवरील भक्तीमुळे ती अजिंक्य आहे. मग देवाच्या संमतीने भगवान शिवाने जालंधरला संदेश पाठवला की त्याने राज्य देवाला परत करावे किंवा त्यांच्याशी लढावे. जालंधर शंकरापर्यंत पोहोचला आणि देवाची बाजू घेणे तुम्ही योग्य नाही. तो म्हणाला, त्यांना बढती देणे प्रत्येक राज्याचे कर्तव्य आहे. मी कोणालाही दुखावत नाही. देवांना माझी प्रजा राहायला सांगा. मी तुमचा अपमान केलेला नाही. आमचे युद्ध योग्य नाही. जर तुम्ही हरलात तर ते खूप लज्जास्पद असेल. जर मी हरलो तर तुमची कीर्ती जास्त वाढणार नाही. भगवान शंकर पुन्हा हसले. त्यांना सर्व रहस्य समजले. तुळशी आणि जालंधरच्या मागील जन्मातील शापाचा काळ जवळजवळ संपला होता. मग शंकरजी म्हणाली, यात कीर्ती किंवा लज्जेचा प्रश्न नाही. देवांना राज्य परत करा आणि त्यांना त्यांच्या पदावर स्थापित करू द्या. युद्ध टाळण्याचा हा एकमेव मार्ग आहे. जालंधर म्हणाला, मी युद्धाच्या शक्तीने स्वर्ग जिंकले आहे. युद्धाद्वारेच ते परत मिळवता येते. हे माझे अंतिम उत्तर आहे. आता मी जात आहे. असे म्हणत जालंधर निघून गेला.
त्याने पत्नी तुलसीला सर्व काही सांगितले आणि म्हणाला, कर्माची फळे सर्व काळाच्या धाग्याने बांधलेली असतात. आनंद, दुःख, भय, सुख, दुःख, शुभ, अशुभ हे काळाच्या अधीन आहेत. आपण फक्त साधने आहोत. हे शक्य आहे की भगवान शिव देवाच्या बाजूने माझ्याशी युद्ध करतील. तुमच्याबद्दल काळजी करू नका. सतीचे तेज माझे रक्षण करेल. दुसरे दिवशी भगवान शंकराच्या नेतृत्वाखालील देवांनी युद्ध सुरू केले. जालंधरने भयंकर बाणाचा वर्षाव करून त्याचा वेग थांबवला. त्याच्या हल्ल्यामुळे देव डगमगू लागले. त्याने आसुरी शक्तीचा वापर करून भ्रामक युद्ध सुरू केले. तो युद्धभूमीवर कोणालाही दिसत नव्हता, परंतु त्याची शस्त्रे देवावर हल्ला करत होती. देवांनी त्याची शस्त्रे कोणावर वापरावीत, कारण समोर कोणताही शत्रू नव्हता. हे भयंकर युद्ध बरेच दिवस चालले. जालंधरचा पराभव झाला नाही. मग शिव विष्णूला म्हणाला, विष्णू, काहीतरी करा, नाहीतर माझी सर्व कीर्ती नष्ट होईल. विष्णूंना वाटले की जालंधरला बळजबरीने पराभूत करता येणार नाही, म्हणून त्याला कपटाचा अवलंब करावा लागेल. लगेच जालंधरमध्ये रूपांतरित झाले आणि शस्त्रांनी सज्ज होऊन तुलसीकडे गेला आणि म्हणाला, प्रिये, मी युद्ध जिंकले आहे. भगवान शिवासह सर्व देव हरले आहेत. चला, या आनंदात मी तुम्हाला आलिंगन देतो. तिच्या पतीला प्रत्यक्ष उभे असलेली आणि विजयाची बातमी ऐकून ती धावत गेली आणि भ्रामक जालंधरला मिठी मारली. अशा प्रकारे पती आणि पत्नी दोघेही एकमेकांना मिठी मारली आणि मोठ्या आनंदाने आनंद साजरा केला. पण त्या पुरुषाच्या अशा वागण्याने तिची पवित्रता नष्ट झाली. कवचाच्या रूपात जालंधरचे रक्षण करणारी तिची पवित्रता नष्ट झाली. जालंधर शक्तहीन झाला. हे जाणून भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाचा हल्ला केला. त्रिशूळाने त्याला मारता जालंधर जळून राख झाला. जालंधर मृत्यू झाला आणि हे जाणून विष्णू त्यांच्या वास्तविक रूपात परत आले. तिच्या पती जालंधरच्या जागी भगवान विष्णू उभे असलेले पाहून तुलसी आश्चर्यचकित झाली. तिला समजले की नारायणानेच तिला फसवले आहे. रागाच्या भरात तुलसीजींनी शाप दिला, एका पवित्र स्त्रीची पवित्रता भंग करण्याच्या गुन्ह्यासाठी तू निर्देवी दगड हो. विष्णूजींनी तुलसीचा शाप उलटवला. त्याला डोक्यावर घेऊन तो म्हणाला, देवी, तुझ्या आणि जालंधरच्या कल्याणासाठी मला हे करावे लागले. मला तुम्हा दोघांनाही शापातून मुक्त करायचे होते. तूही आता तुळशीच्या झाडाच्या रूपात जन्म घेशील आणि तुळशीच्या पानांनी माझी पूजा केली जाईल. मी शालिग्राम दगड होईल. तू माझ्या डोक्यावर आदराने बसशील. तुझ्या पतीच्या हाडाच्या पावडर पासून एक शंख जन्माला येईल. त्या शंखाच्या आवाजाने देव आणि माझी पूजा केली जाईल. जिथे जिथे शंख असेल तिथे तिथे शुभतेत राहील. तू माझ्या मागच्या जन्मात बद्रीवनात मला प्राप्त करण्यासाठी खूप तपश्चर्या केली होतीस. आता तुझ्या पुढच्या जन्मात मी बद्रीनाथ वनात नारायण प्रस्थानच्या रूपात स्थापित होईल आणि माझी पूजा फळांनी आणि फुलांनी नाही तर तुझ्या तुळशीच्या पानांनी केली जाईल. माझ्या डोक्यावर बसून तू माझ्यापेक्षा उच्च स्थान प्राप्त करशील. भगवान लक्ष्मी नारायणाचा जय जयकार म्हणा. श्री तुळशीजी शालिग्रामाला जय जयकार म्हणा. जय श्री राधे कृष्ण. चला तर आपण तुलसी विवाहाची दुसरी कथा ऐकूया. एकेकाळी वहिनी आणि ननंद एका कुटुंबात एकत्र राहत असत. वहिनीचे लग्न झालेले नव्हते. ती तुळशीच्या रोपाची खूप सेवा करायची. ती नियमितपणे तुळशी लावायची आणि दिवा लावायची, पण तिच्या वहिनीला या सर्व गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या. जेव्हा जेव्हा तिची वहिनी खूप रागवायची तेव्हा ती तिच्या वहिनीला टोमणे मारायची आणि म्हणायची की जेव्हा तू लग्न करशील तेव्हा मीही तुळशी लग्नात येणाऱ्या पाहुण्याला खायला देईल आणि मी तुझ्या हुंड्यात तुळशीही देईल. जेव्हा जेव्हा मी तुला पाहते तेव्हा तू फक्त तुळशीची सेवा करत राहते. काही काळानंतर तिच्या नंदेचे लग्न ठरले. लग्नाच्या दिवशी तिच्या म्हणण्यानुसार वहिनीने लग्नात येणाऱ्या पाहुण्यासमोर तुळशीचे भांडे फोडले जे तिची वहिनी वाढायची आणि त्यांना तुळशीची पाने खाण्यास सांगितली. तुळशीजीच्या कृपेने ते तुळशीचे भांडे अनेक स्वादिष्ट पदार्थामध्ये रूपांतरित झाले. वहिनीने तिच्या गिनीच्या नावाखाली तुळशीच्या कळ्यापासून बनवलेले दागिने घालायला लावले. काही वेळातच तुळशीच्या कळ्यापासून बनवलेले दागिनेही सुंदर सोन्याच्या दागिन्यामध्ये बदलले. एवढेच नाही तर रागाच्या भरात वहिनीने कपडे तुळशीच्या पानांनी बदललेले आणि तेही रेशमी आणि सुंदर कपड्यामध्ये बदलले. आता जेव्हा वहिनी तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिचे
तिचे खूप कौतुक झाले. ही बातमी तिच्या कानावरही पोचली. तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटले. तिला वाटले की तिने नंदेसाठी फक्त दागिने, कपडे आणि तुळशीची रोपे ठेवली होती. तिने तुळशीच्या कळ्या ठेवल्या होत्या. हे जाणून वहिनीला खूप आश्चर्य वाटले आणि आता ती तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व समजली. ती वहिनीला एकही मुलगी होती. ती तिच्या मुलीला सांगू लागली की मुली, तूही तुळशीची सेवा कर, तुलाही तुझ्या आत्यासारखे फळ मिळेल. ती तिच्या मुलीला तुळशीची सेवा करायला भाग पाडत असे, पण मुलीला तुळशीची सेवा करायची इच्छा नव्हती. हळूहळू वेळ निघून गेला आणि वहिनीची मुलगी मोठी झाली. आता तिच्या लग्नाची वेळ आली. मग वहिनी विचार करू लागली की जर मी माझ्या मुलीशी तसेच वागले, जसे मी माझ्या नंदेशी वागले, तर तिलाही दागिन्यांनी सजवले जाईल आणि लग्नाच्या पाहुण्याचे विविध प्रकारचे पदार्थ खायला मिळतील आणि तिला तिच्या सासरच्या घरातही खूप मान मिळेल. असा विचार करून वहिनी लग्नातील पाहुण्यासमोर तुळशीचे भांडे फोडते. पण यावेळी भांड्याची माती मातीच राहते. कळ्या आणि पाणीही त्याचे मूळ स्वरूपातच राहतात. भांड्याचे मूळ स्वरूपही तसेच राहिले, त्यात बदल झाला नाही. आणि जेव्हा वहिनीने लग्नातील सर्व पाहुण्यांना जेवणात तुळशीची पाने दिली, तेव्हा हे पाहून सर्व लोक आणि लग्नातील पाहुणेही वहिनीबद्दल वाईट बोलू लागले. लोभामुळे वहिनीने तिच्या मुलीच्या हुंड्यातही तुळशीची पाने आणि कळ्या ठेवल्या होत्या. मुलगी जेव्हा तिच्या सासरच्या घरी पोहोचली, तेव्हा तिथेही तिला लोक वाईट बोलले जात असे. रागाच्या भरात भाभीने कधीही तिच्या वहिनीला फोन केला नाही. एके दिवशी भावाला वाटली की माझी बायको माझ्या बहिणीला फोन करत नाही. मी माझ्या बहिणीला भेटायला का जात नाही, त्याला फोन का करत नाही, मी माझ्या बहिणीला भेटायला का जाऊ नये, असा विचार करून त्याने आपल्या पत्नीला सांगितले की आपल्या बहिणीसाठी काही भेटवस्तू घेण्याचा सल्ला दिला. वहिनीने बॅग बाजरीने भरली आणि म्हणाली, हे घे, दुसरे काही नाही, तू फक्त हे घेऊन जा. भाऊ खूप दुःखी मनाने त्याच्या बहिणीकडे गेला. वाटेत तो विचार करत राहिला, एक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी बाजरी कशी घेऊन जाऊ शकतो, असा विचार करत तो एका गोठ्याजवळ थांबला आणि एका गायीसमोर बाजरीची बॅग उलटी केली. तेवढ्यात एका गोपाळाने हे सर्व पाहिले. गोपाळ आला आणि भावाला म्हणाला, अरे तू गायीसमोर हिरे, मोती आणि सोने का ठेवत आहेस, त्याला गवत खायला दिले पाहिजे. भावानेही पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. मग भावाने गोपाळाला सर्व काही सांगितले आणि आनंदाने पैसे घेऊन त्याच्या बहिणीच्या घरी गेला. भाऊ आणि बहीण दोघेही एकमेकांना पाहून खूप आनंदी झाले. मग बहिणीने मनापासून तुळशी मातेला प्रार्थना केली की तिच्या बहिणीला ज्ञान मिळावे आणि तुळशी मातेच्या आशीर्वादाने त्यांचे घर सुख आणि समृद्धी आणि संपत्तीने भरून जावे. काही दिवसांनी वहिनीचेही मन अचानक बदलली. ती गेली आणि तिनेही तिच्या वहिनीला खूप आदर देऊन लागली आणि आता ती खऱ्या मनाने तुळशीची सेवा करू लागली. तुळशी मातेच्या कृपेने त्यांचे घर सुख आणि समृद्धीच्या भंडारीने भरले. त्यांच्या घरात आता दुःख राहिले नाही आणि सर्वजण आनंदाने राहू लागले. प्रेमाने तुळशी माता की जय म्हणा. विधी शिकूया. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे भांडे स्वच्छ करा, ते गेरू आणि चुन्याने सजवा. साडी इत्यादीने एक सुंदर मंडप बनवा आणि त्यावर ऊस आणि फुलांनी सजवा. कुटुंबातील सर्व सदस्यांनी संध्याकाळी नवीन कपडे परिधान करून तुळशी विवाहाला उपस्थित राहावे आणि तुळशी सोबत लग्नाची तयारी करावी. शालिग्रामजी तिथे असले पाहिजे. जर ते उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार सोने, पितळ किंवा मिश्र धातूपासून बनवलेली मूर्ती खरेदी करू शकता किंवा तुम्ही भगवान विष्णूचा फोटो देखील काढू शकता. जर कोणतीही व्यवस्था शक्य नसेल तर ब्राह्मणांना विनंती करा, तो मंदिरातून शालिग्रामजीची मूर्ती आणू शकेल. प्रथम भगवान गणेशाची पूजा करा, नंतर मंत्र जप करा आणि संगीतासह भगवान विष्णूची मूर्ती आणा आणि ती तुळशीजवळ ठेवा. भगवान विष्णूंना पिवळे कपडे घाला, कारण पिवळा रंग विष्णूंना आवडतो. पितळेच्या भांड्यात दही, तूप, मध ठेवा आणि ते भगवानांना अर्पण करा. नैवेद्यात तुळशी असणे खूप महत्वाचे आहे. तुळशी मातेला लाल रंगाची शाल सजवावी. शालिग्रामजीला तांदूळ अर्पण केला जात नाही, म्हणून तीळ अर्पण करा. दूध आणि हळदीची पेस्ट बनवा आणि ती शालिग्रामजी आणि तुळशीजींना अर्पण करा. दूध आणि हळदीने उसापासून बनवलेल्या मंडपाची पूजा करा. लग्नादरम्यान केले जाणारे सर्व विधी करावेत. तुळशीजी आणि शालिग्रामजीची फेरी देखील करावी. तुळशी मातेच्या लग्नासाठी मेहंदी, काजल, बिंदी, सिंदूर, बांगड्या इत्यादी लग्नाचे साहित्य आणि भांडी अर्पण करावी. जे काही अन्न शिजवले जाते ते प्रदक्षिणा दरम्यान अर्पण करण्यासाठी 2 लोकांसाठी एका ताटात ठेवावे. कन्यादानाची प्रतिज्ञा घ्या आणि देवाला प्रार्थना करा, हे देवा,
लग्नाच्या विधीनुसार ही तुळशी स्वीकारा. ती पार्वतीच्या हृदयातून प्रकट झाली आहे आणि वृंदावनाच्या राखेत स्थित झाली आहे. तुळशी तुम्हाला खूप प्रिय आहे, म्हणून मी ती तुमच्या सेवेत अर्पण करते. मी ती मुलीसारखी वाढवलेली आहे आणि मी तुमची तुळशी तुम्हाला देत आहे. हे देवा, कृपया ती स्वीकारा. यानंतर तुळशीजी आणि विष्णूजी दोघांची पूजा करा. तुळशीजीचा विवाहाची कथा ऐका. त्यानंतर तुळशीजी आणि शालिग्रामजीची आरती करा. देवाला अर्पण केलेले नैवेद्य प्रसाद म्हणून वाटून घ्या. तुळशी विवाहाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हरी, विष्णूजी महाराज, जय तुळशी माता. अशा प्रकारे ही कथा संपते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.